खरं म्हणजे मी परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक यांना धन्यवाद देतो की आणि त्यांनी मराठी भाषा शिकवण्यासाठी अनेक लोकांची मोड जी बांधली, त्यामुळे जवळपास 1,60,000 मराठी भाषा शिकले आणि काल त्यातले जवळपास 15 ते 20,000 ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक यांना प्रमाणपत्र देण्याचं कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित होतो। जुजबी मराठी भाषा शिकण्याचं जे काही आवड आहे, गोडी आहे, ती रिक्षा टॅक्सी चालक मालक यांच्यामध्ये पाहायला मिळाली आणि परिवहन विभागाने हे मराठी भाषा आपल्या व्यवहारामध्ये प्रत्येकाला आली पाहिजे ही भूमिका या ठिकाणी घेतली आणि हे जे काही मराठी भाषा शिकण्याचं, मराठी भाषेवर प्रेम करण्याचं जे या 1,60,000 लोकांनी जे पुढाकार घेऊन मराठी भाषा शिकण्याचं काम केलं, त्यांचं पण मी त्यांनाही धन्यवाद देतो। आणि हे अभियान जे आहे परिवहन विभागाने, प्रताप सरनाईक मंत्री यांनी आणि त्यांच्या विभागाने हे अभियान जे आहे शिकवण्याचं, हे साहित्यिकांना घेऊन मराठी भाषेतले तज्ज्ञ असतील, लेखक असतील, या सगळ्यांना घेऊन हे अभियान सुरू ठेवलं होतं आणि त्यामध्ये आज मुख्यमंत्री महोदयांनी त्या बऱ्याचशा लोकांच्या मागणी लक्षात घेऊन त्याला मुदतवाढ दिलेली आहे। यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन की मराठी भाषा तिचा प्रचार आणि प्रसार अन्य भाषिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होतोय याचं समाधान आहे। महाराष्ट्रातून आता उद्या रक्षाबंधन आहे, महाराष्ट्रातून अनेक लाडक्या बहिणी विविध जिल्ह्यातून तालुक्यातून आल्या होत्या मुंबईमध्ये आणि रक्षाबंधन आज सुरू झालेलं आहे। त्यांनी मला अगदी लाडका भाऊ म्हणून त्यांनी मला राख्या बांधलेल्या आहेत। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। याच लाडक्या बहिणींमुळे 2024ला लँडस्लाईड विक्ट्री महाराष्ट्राला मिळाली। 232 जागा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी आल्या नव्हत्या, त्या महायुतीच्या जागा आल्या आणि त्याला लाडक्या बहिणींचा आशीर्वाद कारणीभूत आहे। आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना आम्ही सुरू केल्या, त्या सातत्याने तशाच सुरू राहतील।